इंद्रायणीचं पसायदान 3 एप्रिल मूल्यांची सन्मती. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक किमया संतोष मुळावकर. घनदाट अरण्य, हिरवाईच्या गर्दकोंदणात लहरत असलेलं, हरितद्रव्याच्या शाश्वत पोषण मूल्यानं नटलेलं, हे पोषण मूल्य वात्सल्यानं बहरलेलं. म्हणूनच अरण्याच्या अंतरंगात सुमनांचा सुविचार सुगंध दरवळतो आहे. या सुगंधाभोवती सर्व सजीवांचे भाववत्सल साध प्रतिसाद गुंफलेले आहेत. हे साध प्रतिसाद अरण्यातल्या जलाशयात लहरत आहेत. ह्या अरण्यातला जलाशय एखाद्या मुनीसारखं शांत, ध्यानस्थ आणि मौन, साधूसारखं निर्मळ, संतासारखं प्रेमळ आणि व्रतस्थासारखं सोज्वळ. कोणत्याही तहानलेल्या जीवानं यावं, आपली तहान भागवावी आणि तृप्त व्हावं. या जलाशयावर तहान भागविण्यासाठी वाघ येतो. त्याचवेळी गाय सुद्धा येते. वाघाच्या मनात मुळीच पाप नाही, गायीच्या मनात भीतीचा लवलेशही नाही. दोघंही एकाच वेळी पाणी पितात, एकमेकांकडं वात्सल्यानं बघतात, आल्या वाटेनं परत जातात. अभयाचे आनंद तरंग जलाशयात विस्तारत जातात. अभयारण्याची ही मूल्य संकल्पना भगवान महावीरांची. भगवान महावीरांचं संवत्सरण हे वात्सल्याचं उदात्त भावजागरण असायचं. भगवान महावीरांच्या संवत्सरणात माणसांसमवेत सर्व पशु देखील बसलेले असायचे. शेळीच्या जवळ वाघ बसलेला असायचा. हा महावीरांचा चमत्कार नव्हता. चमत्कार करायला महावीर चमत्कारिक नव्हतेच. स्वतःच्या पवित्र आचरणातून सुगंधाचा शाश्वत विचार सिद्ध करणाऱ्या चमत्काराची गरज नसतेच मुळी. सर्व सजीवांमध्ये वात्सल्य ही सहज प्रवृत्ती असते. महावीर या सहज प्रवृत्तीला हळूवार हाक द्यायचे. महावीरांच्या हाकेत वात्सल्य असायचं. वात्सल्यानं वात्सल्य जागं व्हायचं. सगळ्यांचं वात्सल्य उदात्त व्हायचं. वैरभावना मिटायची. मैत्रीनं नाती खुलायची. सर्वांना अहिंसेचं सत्य गवसायचं. महावीर सरळ आणि प्रेमळ भाषेत निर्मळ विचार मांडत. मानवतेवर प्राण्यांना सुद्धा जाऊन भिडेल असा सम्यक मैत्रीभाव त्यांच्या देहबोलीतून व्यक्त व्हायचा. जन्माला आलेला प्रत्येक जीव जगू इच्छितो. तुम्हाला जगायचं आहे तसं इतरांनाही जगायचं आहे. तुम्ही जगा, इतरांनाही जगू द्या, सगळ्यांना जगू द्या. जगण्याचं आणि जगवण्याचं वत्सल तत्त्वज्ञान अगदी सोप्या भाषेत महावीर सांगायचे. महावीरांच्या भाषेत तळमळ असायची, सम्यक जिव्हाळा असायचा. अहिंसेची, अभयाची सम्यक चळवळ असायची. ऐकणाऱ्याच्या भाषेत महावीर बोलायचे. ऐकणाऱ्यालाही वाटायचं महावीर आपल्या भाषेत बोलत आहेत. महावीरांची भाषा आपलीच भाषा आहे. आपल्या भाषेत आपुलकी आहे. आपुलकीनं आपुलकी जागी व्हायची. आपुलकीची तार छेडली जायची. ऐकणारा कान देता देता मन द्यायचा. त्याच्या मनाला राहावायचं नाही. महावीर त्या मनाची मशागत करायचे. अहिंसा या एका मूल्याची पेरणी करायचे आणि सत्य, क्षमा, मैत्री, आर्जव, मार्दव, संयम, तप, त्याग, परिग्रह, प्रमाण अशा कितीतरी मूल्यांची सुगी यायची. मूल्य ही माणसांच्या, सजीवांच्या मनासाठी आसुसलेली असायची. मूल्यांनाही न्याय मिळायचा. मन श्रीमंत व्हायची, उदात्त व्हायची. मूल्यांची सन्मती लाभल्यामुळं मन आकाशापेक्षा मोठी व्हायची. वात्सल्यानं रिमझिमायची. जगा आणि जगू द्या या वत्सल तत्त्वज्ञानामुळं शाश्वतालाही शाश्वती मिळायची. मनामनात रुजता आलं. मनामनात आपुलकीचं घर करता आलं म्हणून शाश्वतही आनंदात असायचं. शाश्वत अजूनही त्याच आनंदात आहे. शाश्वताचा आनंद सम्यक आहे. आपल्याला सम्यक आनंद देणाऱ्या महावीरांचा 3 एप्रिल इसवीसनपूर्व 527 हा जन्मदिनांक शाश्वतानं स्वतःच्या मनात पेरलेला आहे.